आत्ता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तुमच्या सुद्धा खूपच कमेंट येत होता की महाराजांवरती आपला व्हिडिओ पाहिजे, तर आपण घेऊन आलेलो आहे. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक वरती ट्युटोरियल या चॅनलवरती मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुमचा जो फोटो असेल तो तिथून सिलेक्ट करायचा आणि इथून ऍड करायचा आहे. फोटो ऍड केल्यानंतर खाली रेशोच ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करून ओपन सोर्स इथून बॉक्स अशा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून फोटो नीट नसेल बसला तर एकदा इथून फोटो नीट सेट करून घ्या, 2 बटन आहे. ठीक आहे, फोटो सेट झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, ते ओव्हरलेच ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि महाराजांचा इथून फोटो ऍड करायचा. मी देईल तुम्हाला. ठीक आहे, तर इथून हा फोटो ऍड केल्यानंतर वरती कोपऱ्यात आपल्याला सेट करायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. पुन्हा ऑटो रिमूव्हचा बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं, म्हणजे ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं. बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून बॅक करायचं आणि तुम्हाला सिम्पली थोडं पुढे आल्यानंतर पुन्हा एक मास्कचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टलचा बॉक्स सिलेक्ट करायचा, येलो लाईन आपल्याला थोडी खाली ओढायची. हा एरो या तो थोडा आपल्याला नॉर्मल खाली ओढायचा, म्हणजे फेड इफेक्ट येऊन जाईल. ठीक आहे, थोडा फेदर. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हा आपला इथून हे झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि इथून हे सेव्ह करून घ्यायचं आहे. तर इथून आपण सेव्ह करूया, डनवरती क्लिक करूया. आता पुन्हा आपल्याला काय करायचं, दोन्ही ना न्यू प्रोजेक्ट पुन्हा आपल्याला क्लिक करायचं न्यू प्रोजेक्टवरती आणि तोच व्हिडिओ इथून पुन्हा ॲड करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे इथून हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे आणि खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर पुन्हा एक तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल स्पीडचा, इथून त्यावरती क्लिक करायचं. नॉर्मलवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, 0.1x ठेवायची ही लेंथ आहे खालची ती. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला काय करायचं आहे, ते ओव्हरलेच ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण बीट व्हिडिओ दिला आहे तर तुम्हाला इथून ॲड करायचा. ठीक आहे, तर इथं आपण बीट व्हिडिओ ॲड करूया. बीट व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. जेवढे हे सॉन्ग आहे ना तेवढीच हा जो व्हिडिओ असेल त्याची लेंथ ठेवायची आहे. जो एक्स्ट्रा पार्ट असेल शेवटल्यावर इथे स्प्लिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून डिलीट करून टाका. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्याच्या ज्या बीट दिल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर ठीक आहे, आपला हा जो मेन व्हिडिओ आहे तो, तर पहिली बीट आपली कुठे चेंज होते बघायचं आहे, इथे बीट चेंज होते. ठीक आहे, इथं स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, इथं स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, इथं स्प्लिट करूया. ठीक आहे, अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीटमापर्यंत तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता सिम्पली काय करायचं, आपण तुम्हाला 4 PNG दिले आहेत. तर ठीक आहे, पहिल्या PNGची लेंथ कुठपर्यंत येते तुम्हाला इथे बघायचं आहे. तर मी इथे आपली म्हणजे इथपर्यंत येते 4 सेकंदापर्यंत पहिल्या PNGची लेंथ. तर तुम्हाला प्ले करून बघायचं सॉन्ग आणि त्याचं म्हणजे जे लिरिक्स आहे सॉन्गचं ते इथपर्यंत येतं. तर इथून ह्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करा. त्याच्यानंतर दुसरे येते इथून स्प्लिट करा आणि तिसरं चौथं येते इथून स्प्लिट करा. अशा प्रकारे बीट व्हिडिओचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. 4 भाग झाल्यानंतर आता सिम्पली आपल्या हा जो आपला पहिला बीट व्हिडिओचा भाग आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पहिल्या PNGतून ॲड करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली इंगचा. हा इथून सिलेक्ट करायचं, ह्याची लेंथ 2.0 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. सेम आपल्या दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं, पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करायचं आणि दुसऱ्या PNGतून ॲड करायचं. ठीक आहे, पुन्हा ॲनिमेशनमध्ये जाऊन तोच इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा इनमधला. हा जो इंकचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तिथून आहे ना पुढचे जे 2 PNG राहिले तिथून तुम्हाला ॲड करून घ्यायचे, त्यांना PNG आणि त्यांना इफेक्ट सुद्धा देऊन घ्यायचे. तर मी PNG इथून व्हिडिओ सुद्धा म्हणजे स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथून बघू शकाल की PNG इथून व्हिडिओ आपण स्प्लिट करून घेतले, सर्व नीटनेटके ॲड करून घेतले, तुम्ही पण ॲड करून घ्यायचं. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो आपला पहिले ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं येतं. तर यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल लुमिन प्राईजचा, तो इथून सिलेक्ट करायचा, याची लेंथ खालची संपूर्ण कमी करायची आणि इथं मग अप्लाय ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल 3 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं. इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल रेट्रो फेड इन 2चा, इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला इनमधलाच ऊसचा इथून एक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच हा जो आपला रॉकवर रेड केला इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपला हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला हॉरिझॉन्टल ब्लरचा इथे सिलेक्ट करायचा.
पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इन मधलाच अनफोल्ड जो इफेक्ट असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इन मधलाच क्रॉस ओपनच्या त्या बॅक स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इन मधलाच पेंडिंगच्या त्या बॅक स्लाइड करून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्याला इन मधलाच क्रॉस सेकचं त्या बॅक स्लाइड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इन मधला वूशचा जो इफेक्ट असेल तो स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व इफेक्ट फोटोला दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटे यायचं आणि खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर व्हिडिओ ऑप्शन घेऊन जाईल त्यावरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं येतं. यामध्ये ना की इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा आहे तो स्लाइड करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. ठीक आहे, व्हिडिओपर्यंत. त्याच्यानंतर पुन्हा इथे जायचं ना व्हिडिओ इफेक्टवरती पुन्हा क्लिक करून पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये यायचं येतं. यामध्ये आल्यानंतर बाकी इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा आहे तो स्लाइड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ पहिल्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा व्हिडिओ जायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा किंवा स्लाइड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ पहिल्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 5 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल तो आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.